नमस्कार. इयत्ता 7वी सेमी इंग्लिश, विषय जनरल सायन्स, प्रकरण क्रमांक 10, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण डिझास्टर म्हणजे काय पाहिलं आणि त्याचे म्हणजे प्रकार आहेत. त्यामधील फॅमिन, दुष्काळ याविषयी आपण पाहत होतो. आता आज आपण कॉजेस ऑफ फॅमिन, दुष्काळाची कारणं आणि दुष्काळाला आपण जबाबदार आहोत का, तसेच इतिहासात डोकावताना इतिहासामध्ये असे काही घटना घडलेल्या होत्या का, आणि दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो. व्हॉट कॅन वी डू टू यू इज द सिव्हिरिटी ऑफ द फॅमिन. आता हे आपण पाहणार आहोत. पहिला पाहूया कॉजेस ऑफ फॅमिन म्हणजेच दुष्काळाची कारणे. ड्रॉट, heavy rains and flood, crops getting washed away or damaged in the flood. बघा, ड्रॉट म्हणजे अवर्षण, हेवी रेन्स म्हणजे जास्त पाऊस, अतिवृष्टी आपण त्यांना बोलतो, अँड फ्लड म्हणजे पूर. तर याच्यामध्ये क्रॉप्स गेटिंग वॉश अवे और डॅमेज इन द फ्लड, या पुरात काय होतात, पिके वाहून जातात किंवा पिकाचं नुकसान होतं. एन्व्हायरमेंटल चेंजेस सच ॲज टेम्परेचर चेंज, स्टॉर्म्स, कोल्ड वेव्स और फॉग, डॅमेज ऑफ क्रॉप्स बाय ॲनिमल्स लाईक माइस अँड रॅट्स, अटॅक ऑफ पेस्ट, लॉकिस्टस or diseases of crops, natural calamity like earthquake, etc. पाहूया. एन्व्हायरमेंटल चेंजेस म्हणजे नैसर्गिक पर्यावरणीय बदल, तापमानातील बदल. सच ॲज टेम्परेचर, तापमानातील बदल, टेम्परेचर चेंज. स्टॉर्म्स, वादळे. कोल्ड वेव्स, शीत, थंड हवा, शीतलहर आपण म्हणतो, थंड हवा. डॅमेज ऑफ क्रॉप्स बाय ॲनिमल्स लाईक माइस अँड रॅट्स, बघा, उंदीर आणि घुशी यांच्याकडून होणारं, या प्राण्यांकडून होणारं पिकांचा नाश. अटॅक ऑफ पेस्ट, टोळधाड आपण म्हणतो. अटॅक ऑफ पेस्ट म्हणजे पेस्ट म्हणजे कीड, पिकावर पडणारी कीड. लॉकिस्टस, लॉकिस्टस म्हणजे टोळधाड. और डिसीजेस ऑफ क्रॉप्स, किंवा पिकावर पडणारे रोग. नॅचरल कॅलेमिटी लाईक अर्थक्वेक, तसेच नैसर्गिक आपत्ती कशासारखी, भूकंपासारखी, एक्सेट्रा इत्यादी. आर सम ऑफ द कॉजेस ऑफ फॅमिन, हाही काय आहे, दुष्काळाची कारणे आहेत. फॅमिन म्हणजे दुष्काळ. बघा, दुष्काळाची कारणं काय काय आहेत. डॅमेज ऑफ क्रॉप्स बाय ॲनिमल्स लाईक माइस अँड रॅट्स, उंदीर घुशी इत्यादीमुळे होणारे पिकांचं नुकसान. पुन्हा अटॅक ऑफ पेस्ट म्हणजेच पिकावर पडणारी कीड. लॉकिस्टस म्हणजे टोळधाड. और डिसीज ऑफ क्रॉप्स, किंवा पिकावर पडणारी कीड. आणि नॅचरल कॅलॅमिटी लाईक अर्थक्वेक, किंवा नैसर्गिक आपत्ती जशी भूकंप. यामुळे आपले दुष्काळ पडतो. ऑफ दिस ड्रॉट इज द मेन कॉज ऑफ दिस ड्रॉट इज द मेन कॉज, त्याच्यापैकी
ड्रॉट म्हणजेच अवर्षण, पाऊस न पडणे, हे मेन कारण आहे, मुख्य कारण आहे दुष्काळाचं. मॅन मेड कॉजेस ऑफ फेमेन इन्क्लूड वॉर, इंटरनल अनरेस्ट, ॲब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, पुन्हा absence of roots, uncontrolled population growth, एक्सेट्रा. याच्यापैकीच काही कारणं दिलेली आहेत जी मानवनिर्मित कारणं आहेत. त्याच्यापैकी मॅनमेड कॉजेस फॅमिन इन्क्लूड वॉर, युद्ध, इंटरनल अनरेस्ट, अंतर्गत अशांतता, जातीभेदावरून आतल्या आत देशांतर्गत भांडणं होत असतात, वाद होत असतात. मग आपण बघतो किती मोठ्या प्रमाणावरती दुकानं जाळली जातात किंवा सार्वजनिक व हे मालमत्तेचं नुकसान केलं जातं. अब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, वाहतुकीच्या मार्गाचा अभाव. रूट्स, अब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट रूट्स म्हणजे वाहतुकीच्या मार्गाचा अभाव. अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन ग्रोथ आणि बेसुमार वाढणारी लोकसंख्या जी अनकंट्रोल्ड आहे, आपल्या हातात राहिली नाही, एक्सेट्रा इत्यादीसुद्धा मानवनिर्मित काही दुष्काळाची कारणं आहेत. म्हणजे निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित अशी काही आपण दुष्काळाची कारणं पाहिली. There are records of loss of life caused by severe famines in various parts of the world. जगाच्या अनेक विविध प्रदेशामध्ये आपल्याला लॉस ऑफ लाईफ कॉज बाय द सिव्हिअर फेमिन, तीव्र दुष्काळ पडून त्यात प्राणहानी झालेली आपल्याला दिसून आलेला आहे, नोंदी आहेत या जगामध्ये. एशिया हॅज टर्न आउट टू बी द मोस्ट फॅमिन अफेक्टेड कंटिनेंट ऑफ द वर्ल्ड. बघा, आशिया खंड हा जगातील प्रमुख दुष्काळग्रस्त खंडापैकी एक खंड ठरलेला आहे. अ मेजॉरिटी ऑफ द फेमिन ऑकर्ड इन ड्रॉट प्रोन अँड फ्लड अफेक्टेड रिजन्स. जास्तीत जास्त दुष्काळ हा अवर्षण प्रवण म्हणजे काय, जिथे पाऊस पडत नाही, अँड फ्लड अफेक्टेड रिजन्स आणि पूरग्रस्त प्रदेशात दुष्काळ पडलेला आहे. द मोस्ट ड्रेडफुल फॅमिन्स अमंग मोस्ट ड्रेडफुल फॅमिन्स दॅट हॅव ऑकर्ड इन द वर्ल्ड आर फॅमिन्स दॅट अफेक्टेड इंडिया अँड चायना. जगामध्ये जे भीषण दुष्काळ पडले त्यात भारतात आणि चीनमध्ये पडलेले दुष्काळ हेच प्रमुख दुष्काळ आहेत. भारत आणि चीनमध्ये पडलेले दुष्काळ हेच प्रमुख दुष्काळ आहेत. आर वी रिस्पॉन्सिबल फॉर फेमिन. आपण जबाबदार आहोत का या दुष्काळाकरिता? तर पाहूया. वॉटर शॉर्टेज इन इन्क्रीजिंग ॲज द बॅलन्स बिटवीन रेनफॉल अँड पॉप्युलेशन इज डिस्टर्ब्ड. आता बघा, पर्जन्यमान, वॉटर शॉर्टेज इज इन्क्रीजिंग ॲज द बॅलन्स बिटवीन द रेनफॉल अँड पॉप्युलेशन इज डिस्टर्ब्ड. बघा, लोकसंख्या आणि पर्जन्यमान यांचा समतोल बिघडला की पाण्याचा तुटवडा जाणवतो, वॉटर शॉर्टेज. पुन्हा, दो देर हॅज बीन ए व्हेरी हाय राईज इन द प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन्स ॲज अ रिझल्ट ऑफ द ग्रीन revolution, the balance of the environment has been lost due to use of chemical fertilizers, pesticides and weedicides. बघा, हरित क्रांतीमुळे आपण म्हणतो अन्नधान्याचं उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढ झालेलं आहे. असं जरी असलं तरी सुद्धा ते कशामुळे झालेलं आहे? आज मोठ्या प्रमाणावर उत्पादन केमिकल फर्टिलायझर वापरल्यामुळं, रासायनिक खते, पेस्टिसाइड, जंतुनाशकं आणि तणनाशके, विडीसाइड्स हे वापरल्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर काय झालेलं आहे, हे वाढलेलं आहे. हरित क्रांती जरी झाली असली तरी. अनलिमिटेड लिफ्टिंग ऑफ वॉटर,
अमर्याद पाणी उपसा करणे, जमिनीतून बोर मारलेले आहेत, रात्रंदिवस चालू आहे शेतीला पाणी. इरोजन ऑफ लँड, जमिनीची धूप होणे. मिसयूज ऑफ वॉटर, पाण्याचा गैरवापर करणे, ही सुद्धा काही दुष्काळाला जबाबदार असणारी कारणे आहेत.